सप्रेम जय भीम. आपण पाहतोय भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिनाचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची सजावट ही 30 तारखेला पूर्ण होणार आहे. 31 तारखेला सकाळपासूनच तो अभिवादनासाठी सर्वांना खुला असणार आहे. आपण आता पाहतोय पहिल्या टप्प्यामध्ये आर्टिफिशियल फुलांची वापर करून पहिला थर जो आहे तो पूर्णपणे सजवलेला आहे वरून खालपर्यंत, आणि उद्या दुपारपर्यंत संपूर्णपणे फुलांची सजावट जी आहे उर्वरित ती सुद्धा संपणार आहे. मी या ठिकाणी एवढं एकच सांगेल की जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपण ज्या ज्या काही सूचना केलेल्या त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करत सुमारे 20 ते 22 लाख लोकांचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे. आपण सर्वांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता मोठ्या उत्साहानं उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी यावं. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला यांची होणारी दगदग लक्षात घेता, 1 तारखेची वाढीव गर्दी लक्षात घेता आपण 31 तारखेला सकाळपासून अभिवादनासाठी स्तंभ हा संपूर्ण सजावटीसह खुला ठेवलेला आहे. याचा देखील सर्वांनी विचार करावा व ज्यांना 1 तारखेला जमणार नाही किंवा 1 तारखेला ज्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, कुटुंबातील नागरिकांना, लहान मुलांना येणं शक्य नाही अशा लोकांनी 31 डिसेंबरला जरी आलं तरी त्यांना या ठिकाणी सर्व सजावटीसह विजयस्तंभ आणि विजयस्तंभाचा परिसर हा उपलब्ध राहणार आहे. मी पुन्हा सांगतो की भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक बैठका, अनेक सूचना घेऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपण हे नियोजन पूर्णत्वाकडे घेऊन जातोय. जय भीम.